आघाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आताही पाहायला मिळत आहे. गोंदिया येथे आता पुन्हा गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली असून लोकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे लोकांची पायपीट तर सकाळपासूनच गॅस एजन्सीसमोर रांगा लावण्यात सुरू. तर अनेकांना गॅस डिलिव्हरी झाल्याचे मेसेज येऊनसुद्धा त्यांच्या घरी गॅस सिलेंडर पोहोचले नाही. यामुळे गॅस सिलेंडरच्या काळाबाजार सुरू नाही ना, असे लोकांचं म्हणणे आहे. प्रांजल शिंदे. काय सांगशील, कधीपासून इथे येत आहे, किती दिवस झाले चक्रवात आणि काय मेसेज आला? मला काही 2 दिवस झाले तिथे येतानी आणि 2 दिवसापासून काही सिलेंडर मिळत नाही आहे इथं. आणि रोज सकाळी आम्ही 8-9 वाजता येऊन जातो, 10 वाजताचं ऑफिस खोलायचं टायमिंग आहे यांचा. तरी पण आतापर्यंत काही आम्हाला सिलेंडर असं काही मिळालं नाही. पण आज असे वाटतात की चान्सेस की मिळू शकतात, कारण की यांनी म्हटलं आज की लॉट आलेला आहे आणि आता बघू. पण आमचं नाव तर नाही दिसत आतापर्यंत. पण अगर नाव भौतिक आला तर 1-1.5 तासात म्हणतात की आपण हम लोग आपको देंगे म्हणून. मेसेज किती दिवसा पहिले आला? मेसेज तर आम्हाला 2-3 दिवस पहिले आला. काय सांगणार, गॅस सिलेंडर घ्यायला आला, कधी नंबर लावला आणि काय मेसेज आला? मी 20 मार्चला बुकिंग केलेला होता. त्याच्यानंतर मला 30 तारखेला मेसेज आला की तुम्हाला 2 तारखेला डिलिव्हरी होईल. तर मी म्हणलं 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकते. 8पर्यंत मी वाट बघितली आणि तो लिंकवर क्लिक केला तर तिथं रिसिप्ट आली त्या 2 तारखेला डिलिव्हर झालेला आहे. तर मी 8ला माझ्या स्टाफला मी इथं ऑफिसला पाठवलं. त्यांनी म्हटलं की तुम्ही तुमच्या एरियामध्ये जो ड्रायव्हर आहे लिस्ट मला दिली तिथून जुबेर नावाच्या. त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केला 8 तारखेला. त्यांनी म्हटलं की कल 11 बजे मेरे को फोन लगाओ. तर मग 9 तारखेला मी लावलं. 9 तारखेला जर लावला तर त्यांनी अजून म्हटलं की कल 11 बजे लगाओ. मी 10ला पण मी त्याला 11 वाजे लावलो. तर तो म्हणाला का तुम्ही खूप दिवसापासून गॅस येऊन नाही राहिली आहे, तुम्ही ऑफिसमध्ये जा आणि तिथं कॉन्टॅक्ट करा. इथं आलो तर इथं तर काही समजून नाही राहिला गर्दीच्यामुळे. काय प्रशासनाने याच्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे? प्रशासनाने तर याच्याकडे लक्ष दिलं. गव्हर्नमेंट म्हणते की गॅसची पेट्रोलची काही किल्लत नाही आहे, पण इथं तर उलटाच सुरू आहे. इथं काय सगळं ब्लॅकमेलिंग होऊन राहिलं आहे सगळं. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.